मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार। नमस्कार। आज पुन्हा एकदा मन की बातच्या माध्यमातून आपणा सर्वांची, माझ्या कोट्यवधी कुटुंबियांची भेट घेण्याची संधी मला लाभली आहे। मन की बात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। काही दिवसांपूर्वीच आपल्या देशानं एक अशी कामगिरी केली जी आपल्या सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे। भारताच्या सामर्थ्याबाबत नवा आत्मविश्वास निर्माण करणारी अशी ही कामगिरी आहे। क्रिकेटच्या मैदानावर भारतीय संघातल्या कोणत्याही फलंदाजानं शतक ठोकल्याचं पाहून तुम्हाला आनंद होत असेलच। यावेळी मात्र भारतानं एका वेगळ्याच मैदानात शतक झळकवलंय आणि ते खूपच विशेष असं आहे। या महिन्याच्या 5 तारखेला देशातल्या युनिकॉर्नची संख्या 100 पर्यंत पोहोचली आहे। आणि आपल्याला हे माहितीच आहे की एक युनिकॉर्न म्हणजे किमान 7,500 कोटींचा स्टार्टअप। या युनिकॉर्न्सचं एकूण मूल्य $330 अब्ज म्हणजे 25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। प्रत्येक भारतीयासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे। आणखी एका गोष्टीचं तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती म्हणजे आपल्या एकूण युनिकॉर्नपैकी 44 युनिकॉर्न गेल्या वर्षीच तयार झाले होते। इतकंच नाही तर या वर्षातील 3-4 महिन्यांमध्ये आणखी 14 नवीन युनिकॉर्न तयार झाले। याचा अर्थ असा की जागतिक महासाथीच्या या काळातही आपले स्टार्टअप संपत्ती आणि मूल्य निर्मिती करत राहिले आहेत। भारतीय युनिकॉर्न्सचा वार्षिक वाढीचा सरासरी दर अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांपेक्षा जास्त आहे। विश्लेषकांचं म्हणणं तर असं आहे की येत्या काही वर्षात या संख्येत जास्त वेगानं अनेक पटीनं वाढ होईल। आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे आपली युनिकॉर्न्स वैविध्यपूर्ण आहेत। हे युनिकॉर्न्स ई कॉमर्स, फिनटेक, शिक्षण तंत्रज्ञान, एडटेक, बायोटेक अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम करत आहेत। मला महत्त्वाची वाटणारी आणखी एक गोष्ट म्हणजे स्टार्टअप्सचं जग नवभारताचा खरा आशय प्रतिबिंबित करणारं आहे। आज भारताची स्टार्टअप इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था केवळ महानगरांपुरती मर्यादित नाही, तर छोटी मोठी शहरं आणि लहान मोठ्या विभागांमधूनही उद्योजक उदयाला येत आहेत। यावरून हे स्पष्ट होतं की भारतात ज्याच्याकडे नाविन्यपूर्ण संकल्पना आहेत तो संपत्ती निर्माण करू शकतो। मित्रहो, देशाला मिळणाऱ्या या यशासाठी देशाची युवा शक्ती, देशातली गुणवत्ता आणि देशाचं सरकार असे सर्व मिळून एकत्रित प्रयत्न करत आहेत। यात प्रत्येकाचं योगदान आहे। मात्र या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे स्टार्टअप जगतात राईट मेंटरिंग म्हणजेच योग्य मार्गदर्शन खूपच महत्त्वाचं आहे। एक चांगला मार्गदर्शक स्टार्टअपला यशाच्या नव्या शिखरांवर घेऊन जाऊ शकतो। तो स्टार्टअपच्या संस्थापकांना योग्य निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतो। मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की भारतात असे अनेक मार्गदर्शक आहेत ज्यांनी स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी स्वतःला वाहून घेतला आहे। श्रीधर वेंबूजी यांना नुकताच पद्म पुरस्कार मिळाला। ते स्वतः एक यशस्वी उद्योजक तर आहेतच, पण आता त्यांनी आणखी काही उद्योजकांना घडवण्याचं कामही हाती घेतलं आहे। श्रीधरजींनी आपल्या कामाची सुरुवात ग्रामीण भागातून केली आहे। ते ग्रामीण तरुणांना गावातच राहून या क्षेत्रात काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत। आपल्याकडे मदन पडाकी यांच्यासारखेही लोक आहेत ज्यांनी ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी
2014 साली वन ब्रिज या नावाचा मंच तयार केला. आज घडीला वन ब्रिज दक्षिण आणि पूर्व भारतातील 75 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे. या मंचाशी निगडीत असलेले 9000 पेक्षा जास्त ग्रामीण उद्योजक ग्रामीण भागातल्या ग्राहकांना आपली सेवा पुरवत आहेत. मीरा शेणॉयजी हे सुद्धा असंच आणखी एक उदाहरण आहे. त्या ग्रामीण, आदिवासी आणि दिव्यांग युवा वर्गासाठी मार्केट लिंक्ड स्किल्स ट्रेनिंग म्हणजेच बाजारपेठेला पूरक कौशल्य प्रशिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. मी इथे अगदी मोजकीच नावं घेतली आहेत, पण आज आपल्याकडे स्टार्टअप मार्गदर्शकांची कमतरता नाही. आपल्यासाठी ही एक खूप आनंदाची बाब आहे की देशात स्टार्टअपसाठी संपूर्ण आधारभूत पूरक यंत्रणा तयार केली जाते. मला खात्री आहे की येत्या काळात स्टार्टअप जगतात आपल्याला भारताच्या प्रगतीची नवी झेप पाहायला मिळेल. मित्रहो, काही दिवसांपूर्वी मला एक मनोरंजक आणि आकर्षक भेट मिळाली, ज्यामध्ये देशवासियांची सर्जनशीलता आणि कलात्मक प्रतिभा एकवटलेली आहे. तमिळनाडूच्या तंजावरमधल्या एका स्वयंसहायता गटानं ही भेट मला पाठवली आहे. या भेटीत भारतीयत्वाचा सुगंध आहे आणि मातृशक्तीचा आशीर्वाद आहे. माझ्याबद्दल त्यांच्या मनात असलेली स्नेह भावना सुद्धा आहे. ही भेट म्हणजे तंजावरची एक खास बाहुली आहे, जिला भौगोलिक मानांकन अर्थात GI टॅग देखील मिळाला आहे. स्थानिक संस्कृतीशी नाळ जपणारी ही भेट मला पाठवल्याबद्दल मी तंजावरच्या स्वयंसहायता गटाचे विशेष आभार मानतो. खरं तर मित्रहो, तंजावरची ही बाहुली जेवढी सुंदर आहे तेवढ्याच सुंदरपणे ती स्त्री सक्षमीकरणाची नवी गाथाही लिहित आहे. तंजावरमध्ये महिला स्वयंसहायता गटांची दुकानं आणि केंद्र सुद्धा सुरू होत आहेत. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांचं जीवनमान, आयुष्य बदललं आहे. अशा केंद्रांच्या आणि दुकानांच्या माध्यमातून महिला आता आपली उत्पादनं ग्राहकांना थेट विकू शकत आहेत. या उपक्रमाला थरगईगल कैविनई पोरुत्तकल विरप्पनई अंगाडी असं नाव देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे 22 स्वयंसहायता गट या उपक्रमाशी संलग्न आहेत. तुम्हाला हे जाणून सुद्धा निश्चितच आनंद वाटेल की महिला स्वयंसहायता गट तसंच महिला बचत गटांची ही दुकानं तंजावरमध्ये अतिशय मोक्याच्या जागी उघडली आहेत. या दुकानांची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी महिला घेत आहेत. महिलांचे हे बचत गट तंजावर बाहुली आणि कास्याचे दिवे अशा GI उत्पादनांसह खेळणी, चटई आणि कृत्रिम दागिने सुद्धा तयार करतात. अशा दुकानांमुळे GI उत्पादनांच्या बरोबरीनंच हस्तकला उत्पादनांच्या विक्रीतही मोठी वाढ दिसून आली आहे. या मोहिमेमुळे केवळ कारागिरांना चालना मिळाली नाही, तर महिलांचं उत्पन्न वाढून त्यांचं सक्षमीकरणही होत आहे. मन की बातच्या श्रोत्यांनाही माझी एक विनंती आहे. तुमच्या परिसरात कोणते महिला बचत गट कार्यरत आहेत ते शोधा. त्यांच्या उत्पादनांची माहिती देखील गोळा करा आणि या उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करा. असं केल्यानं तुम्ही केवळ बचत गटांचं उत्पन्न वाढवण्यात हातभारच लावणार नाही आहात, तर त्यायोगे आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालनाही देणार आहात. मित्रहो, आपल्या देशात अनेक भाषा, लिपी आणि बोलींचा समृद्ध खजिना आहे. वेगवेगळ्या प्रदेशातले वैविध्यपूर्ण पेहराव, खाद्यपदार्थ आणि संस्कृती ही आपली ओळख आहे. ही डायव्हर्सिटी, विविधता, हे वैविध्य एक राष्ट्र म्हणून आपल्याला अधिक सशक्त करतं आणि आपल्यातली एकजूट कायम राखते. याबाबत एक अतिशय प्रेरक उदाहरण सांगता येईल कल्पनाचं. तिच्याबद्दल मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो. तिचं नाव कल्पना आहे, पण तिने घेतलेली मेहनत एक भारत श्रेष्ठ भारत या वास्तविक भावनेनं परिपूर्ण आहे. तर आपली ही कल्पना कर्नाटक राज्यातून नुकतीच 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.
पण तिच्या या यशाबद्दल विशेष सांगायचं म्हणजे कल्पनाला अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत कन्नड भाषा येत नव्हती. अवघ्या 3 महिन्यात ती कन्नड भाषा तर शिकलीच, पण तिने चक्क 92 गुणही मिळवले. तुम्हाला खूप आश्चर्य वाटत असेल ना, पण हे अगदी खरं आहे. तिच्याबद्दल अशा आणखीही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला चकितही करतील आणि प्रेरणाही देतील. कल्पना ही मूळची उत्तराखंडमधील जोशी मठची रहिवासी आहे. तिला पूर्वी क्षयरोग झाला होता आणि 3ऱ्या इयत्तेत असताना तिची दृष्टीही अधू झाली होती. पण म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग. कल्पना नंतर म्हैसूरचे रहिवासी असणाऱ्या प्रोफेसर तारामूर्ती यांच्या संपर्कात आली. त्यांनी तिला केवळ प्रोत्साहनच दिलं नाही, तर सर्व प्रकारे मदतही केली. आज तिनं निव्वळ आपल्या मेहनतीच्या बळावर आपल्या सर्वांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. कल्पनाच्या या मनोधैर्याबद्दल मी तिचं अभिनंदन करतो. कल्पनाप्रमाणेच आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे देशाच्या भाषक वैविध्याला बळ देण्याचं काम करत आहेत. पश्चिम बंगालच्या पुरुलिया इथले श्रीपती तुडूजी हे असेच एक आपले मित्र आहेत. तुडूजी पुरुलियाच्या सिद्धो कानो बिरसा विद्यापीठात संथाली भाषेचे प्राध्यापक आहेत. त्यांनी संथाली समाजासाठी स्वतःच्या ओल चिकी या लिपीत देशाच्या संविधानाची म्हणजेच राज्यघटनेची प्रत तयार केली आहे. श्रीपती तुडूजी म्हणतात की आपली राज्यघटना आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्यांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपली राज्यघटना माहिती असलीच पाहिजे. याच विचारातून त्यांनी संथाली समाजासाठी स्वतःच्या लिपीत संविधानाची प्रत तयार करून ती भेट म्हणून दिली आहे. मी श्रीपतीजींच्या या विचारसरणीचं आणि त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करतो. एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेचं हे यथार्थ जिवंत उदाहरण आहे. या भावनेला पुढे नेणाऱ्या अशा अनेक प्रयत्नांची माहिती तुम्हाला एक भारत श्रेष्ठ भारत या संकेतस्थळावर मिळेल. तिथे तुम्हाला खाद्य, कला, संस्कृती, पर्यटन अशा अनेक विषयांवरील उपक्रमांची माहिती मिळेल. तुम्हीही या उपक्रमांमध्ये भाग घेऊ शकता. यामुळे तुम्हाला आपल्या देशाबद्दल माहिती तर मिळेलच आणि आपल्या देशातील विविधतेचीही चांगली जाणीव होईल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, सध्या आपल्या देशात उत्तराखंडमध्ये 4 धामची पवित्र यात्रा सुरू आहे. 4 धाम आणि विशेषतः केदारनाथमध्ये दररोज हजारो भाविक दाखल होत आहेत. 4 धाम यात्रेचे आपापले सुखद अनुभव ते आपल्याला सांगत आहेत. पण मी हे सुद्धा पाहिलंय की केदारनाथमध्ये काही यात्रेकरूंनी केलेल्या अस्वच्छतेमुळे भाविक खूप नाराजही आहेत. समाज माध्यमांवर सुद्धा अनेकांनी आपली मतं मांडली आहेत. आपण पवित्र अशा यात्रेला जातो आणि तिथे घाणीचे कचऱ्याचे ढीग असतात. हे काही योग्य नाही. पण मित्रहो, या तक्रारी येत असताना इतर अनेक ठिकाणी चांगलं चित्रही पाहायला मिळतंय. जिथे श्रद्धा आहे तिथे सृजन आणि सकारात्मकता सुद्धा आहे. बाबा केदारजींच्या धामी पूजा अर्चा करण्याबरोबरच स्वच्छतेची साधना करणारेही अनेक भक्त आहेत. कोणी मुक्कामाच्या ठिकाणी साफसफाई करत आहेत, तर कोणी प्रवासी मार्गावरील कचरा उचलत आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या चमूसोबत अनेक संस्था आणि स्वयंसेवी संघटनाही तिथे काम करत आहेत. मित्रहो, आपल्याकडे जशी तीर्थयात्रा महत्वाची आहे, त्याचप्रमाणे तीर्थसेवेचंही महत्त्व सांगितलं आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तीर्थसेवेविना तीर्थयात्रा ही अपूर्णच आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांनी स्वतःला स्वच्छता आणि सेवेच्या कामी वाहून घेतला आहे. रुद्रप्रयाग इथे राहणारे श्री मनोज बैजवालजी हे एक असंच प्रेरक व्यक्तिमत्व आहे.
मनोजजींनी गेली 25 वर्ष पर्यावरणाची देखभाल करण्याचा जणू विडाच उचलला आहे. स्वच्छता मोहीम राबवण्याबरोबरच पवित्र स्थळं प्लास्टिक मुक्त करण्याच्या कामीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. दुसरीकडे गुप्त काशीमध्ये राहणारे सुरेंद्र बगवाडीजी यांनीही स्वच्छता हा आपला जीवनमंत्र असल्याचं अंगीकारलं आहे. ते गुप्त काशीमध्ये नियमितपणे स्वच्छता कार्यक्रम राबवतात आणि माझ्या कानावर आलं आहे की त्यांनी आपल्या या मोहिमेलाही मन की बात असं नाव दिलं आहे. अशाच प्रकारे देवर गावातील चंपादेवी गेल्या 3 वर्षांपासून आपल्या गावातल्या महिलांना कचरा व्यवस्थापनाचे धडे देत आहेत. चंपाजींनी शेकडो झाडं लावली आहेत आणि त्यांनी आपल्या कठोर परिश्रमातून एक हिरवगार वनक्षेत्र निर्माण केलं आहे. मित्रहो, अशा लोकांच्या प्रयत्नांमुळेच देवभूमी आणि तीर्थक्षेत्रांची ती दैवी अनुभूती टिकून राहिली आहे, जी अनुभवण्यासाठी आपण तिथे जात असतो. हे देवत्व आणि आध्यात्मिकता जपण्याची जबाबदारी तर आपली सुद्धा आहे. आता आपल्या देशात 4 धाम यात्रेबरोबरच येत्या काळात अमरनाथ यात्रा, पंढरपूर यात्रा, जगन्नाथ यात्रा अशा अनेक यात्रा होणार आहेत. श्रावण महिन्यात तर प्रत्येक गावात हमखास जत्रा असतेच. मित्रांनो, आपण कुठेही गेलो तर या तीर्थक्षेत्रांचा सन्मान राखला पाहिजे. तिथली शुचिता, स्वच्छता, पवित्र वातावरण हे आपण कधीही विसरता कामा नये. ते जपलं पाहिजे आणि म्हणूनच आपण स्वच्छतेचा संकल्प लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता काही दिवसांनी येणारा 5 जून हा दिवस आपण जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करतो. पर्यावरणाबाबत आपण आपल्या आजूबाजूला सकारात्मक चळवळी राबवल्या पाहिजेत आणि हे काम निरंतर चालणार असलं पाहिजे. तुम्ही देखील यावेळी सर्वांना आपल्या समवेत घेऊन स्वच्छता आणि वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करा. स्वतः झाडं लावा आणि इतरांनाही प्रेरणा द्या. माझ्या प्रिय देशबांधवांनो, पुढील महिन्यात 21 जून रोजी आपण 8वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहोत. यावेळी योग दिवसाची संकल्पना आहे मानवतेसाठी योग. मी आपल्या सर्वांना योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं आवाहन करतो. हो, पण कोरोनाविषयी काळजीही घ्या. तसं पाहिलं तर आता संपूर्ण जगात परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली दिसतेय. लसीकरणाची व्याप्ती अधिकाधिक वाढत असल्यामुळे आता लोक पूर्वीपेक्षा जास्त बाहेर पडत आहेत. त्यामुळे जगभरात योग दिवसासाठी बरीच तयारी केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कोरोना महासाथीनं आपल्या सर्वांना याची जाणीव करून दिली आहे की आपल्या जीवनात आरोग्याचं महत्त्व किती जास्त आहे आणि त्यात योगाचा किती महत्त्वाचा वाटा आहे. योगामुळे शारीरिक, आध्यात्मिक आणि बौद्धिक स्वास्थ्य निरामय राखण्यासाठी कशी चालना मिळते हे लोकांना आता कळत आहे. जगातल्या नामांकित व्यावसायिकांपासून ते चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते सामान्य माणसांपर्यंत सर्वजण योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवत आहेत. मला खात्री आहे की जगभरात योगाभ्यासाची लोकप्रियता वाढत असलेली पाहून आपणा सर्वांनाच आनंद होत असेल. मित्रांनो, यावेळी देश परदेशात योग दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या काही अतिशय नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची मला माहिती मिळाली आहे. यापैकी एक म्हणजे गार्डियन रिंग म्हणजे संरक्षक वलय हा एक अतिशय अनोखा कार्यक्रम असेल. यामध्ये सूर्याचं भ्रमण साजरं केलं जाईल. म्हणजेच सूर्य पृथ्वीच्या विविध भागांमधून जसजसं भ्रमण करत जाईल त्या ठिकाणी आपण योगद्वारे त्याचं स्वागत करू. विविध देशांमधल्या भारतीय संस्था तिथल्या स्थानिक वेळेनुसार सूर्योदयाच्या वेळी योगाचे कार्यक्रम आयोजित करतील. एका पाठोपाठ एक असे विविध देशांमधून कार्यक्रम सुरू होतील
पूर्वेकडून पश्चिमेकडे असा हा निरंतर प्रवास चालेल. मग तसेच कार्यक्रम देखील पुढे जात राहतील. या कार्यक्रमांचं प्रक्षेपण देखील अशाच प्रकारे एका मागोमाग एक असं होत राहील. म्हणजेच हा एक प्रकारचा योग प्रक्षेपण साखळी कार्यक्रमच असेल. तुम्ही पण हा कार्यक्रम अवश्य पहा. मित्रांनो, यावेळी आपल्या देशाचा अमृत महोत्सव लक्षात घेऊन देशातील 75 प्रमुख ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन केलं जाणार आहे. या प्रसंगी विविध संस्था आणि अनेक देशवासीय आपापल्या स्तरावर आपल्या विभागातल्या विशेष स्थानांवर काही ना काही नाविन्यपूर्ण कार्यक्रम करण्याची तयारी करत आहेत. मी तुम्हाला सुद्धा विनंती करतो की यावेळी योग दिन साजरा करण्यासाठी तुमच्या शहरातलं, गावातलं किंवा विभागातलं असं कोणतंही ठिकाण निवडा जे सर्वात विशेष असेल. हे ठिकाण एखादं प्राचीन मंदिर किंवा पर्यटन केंद्र असू शकतं, किंवा ते एखाद्या प्रसिद्ध नदीचा, सरोवराचा किंवा तळ्याचा किनारा सुद्धा असू शकेल. यामुळे योगाबरोबरच आपल्या परिसराची ओळखही वाढेल आणि पर्यटनालाही चालना मिळेल. सध्या योग दिनासंदर्भात 100 दिवसांचं काउंटडाऊन म्हणजे उलटगणती सुरू झाली आहे. किंवा असं म्हणा ना की वैयक्तिक आणि सामाजिक प्रयत्नांतून योग संबंधित कार्यक्रम 3 महिन्यांआधीपासूनच सुरू झालेत. जसे दिल्ली 100व्या आणि 75व्या दिवशी उलट गणती कार्यक्रम झाले आहेत. त्याचप्रमाणे आसाममध्ये शिवसागर इथे 50व्या आणि हैदराबादमध्ये 25व्या दिवशी उलट गणती कार्यक्रमांचं आयोजन झालं. तुम्हीही योग दिनाची तयारी आतापासूनच सुरू करावी असं मला वाटतं. अधिकाधिक लोकांना भेटा, सर्वांना योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करा, प्रेरणा द्या. मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण योग दिनामध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी व्हाल. त्याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनात योगाभ्यासाचा अवलंब कराल. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी जपानला गेलो होतो. माझ्या अनेक कार्यक्रमांमुळे मला काही महान व्यक्तिमत्वांना भेटण्याची संधी मिळाली. त्याबाबत मन की बात मध्ये मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. तसं तर ते आहेत जपानी लोक, पण त्यांना भारताविषयी कमालीची ओढ आणि प्रेम आहे. यापैकी एक म्हणजे हिरोशी कोइकेजी, जे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक आहेत. तुम्हाला हे ऐकून खूप आनंद होईल की त्यांनी महाभारत उपक्रम दिग्दर्शित केला आहे. या प्रकल्पाची सुरुवात कंबोडियामध्ये करण्यात आली आणि गेल्या 9 वर्षांपासून हा प्रकल्प अविरत सुरू आहे. हिरोशी कोइकेजी प्रत्येक काम अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं करतात. ते दरवर्षी आशिया खंडातील एका देशात जातात आणि तिथल्या स्थानिक कलाकार आणि संगीतकारांच्या साथीनं महाभारतातील काही प्रसंगांचे भाग तयार करतात. या प्रकल्पाद्वारे त्यांनी भारत, कंबोडिया आणि इंडोनेशियासह 9 देशांमध्ये कार्यक्रमांची निर्मिती केली आहे आणि रंगमंचावर देखील हे कार्यक्रम सादर केले आहेत. हिरोशी कोइकेजी शास्त्रीय आणि पारंपरिक आशियाई कला सादरीकरण करणाऱ्या आणि वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असलेल्या अशा कलाकारांना एकत्र आणतात. त्यामुळे त्यांच्या कामामध्ये आपल्याला विविध छटा रंग पाहायला मिळतात. इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि जपानमधले कलाकार जावा नृत्य, बाली नृत्य, थाई नृत्याच्या माध्यमातून ते अधिकाधिक आकर्षक बनवतात. विशेष म्हणजे यातला प्रत्येक कलाकार आपापल्या मातृभाषेत बोलतो आणि नृत्य दिग्दर्शन देखील अतिशय सुंदरतेनं हे वैविध्य दाखवतं आणि संगीतातील विविधता तर ही निर्मिती अधिकच जिवंत करते. आपल्या समाजात विविधता आणि सहअस्तित्वाचं किती महत्त्व आहे आणि शांतीचं वास्तविक स्वरूप नेमकं कसं असावं हे सर्वांसमोर आणणं हा त्यांचा यामागचा उद्देश आहे. याशिवाय मी जपानमध्ये आणखी ज्या 2 इतर लोकांना भेटलो ते म्हणजे
आत्सुशी मात्सुओजी आणि केंजी योशीजी हे दोघेही टेम या प्रोडक्शन कंपनीशी संबंधित आहेत. ही कंपनी रामायणाच्या 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या जपानी ॲनिमेशन चित्रपटाशी संबंधित आहे. हा प्रकल्प जपानमधील अतिशय प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक युगो साकोशी यांच्याशी निगडीत होता. सुमारे 40 वर्षांपूर्वी 1983 मध्ये त्यांना पहिल्यांदा रामायणाची माहिती मिळाली. रामायण त्यांच्या हृदयाला भिडलं. त्यानंतर त्यांनी त्यावर अधिक बारकाईनं संशोधन सुरू केलं. इतकंच नाही तर त्यांनी रामायणाच्या जपानी भाषेतल्या 10 वेगवेगळ्या आवृत्त्या वाचल्या. आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांना रामायणाचं ॲनिमेशन देखील करायचं होतं. यामध्ये भारतीय ॲनिमेटर्सनीही त्यांना खूप मदत केली. त्यांनी चित्रपटात दाखवलेल्या भारतीय चालीरीती आणि परंपरांबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं. भारतातले लोक धोतर कसं नेसतात, साडी कशी नेसतात, केश रचना कशी करतात, हे त्यांना सांगण्यात आलं. कुटुंबात मुलं सर्वांचा एकमेकांचा आदर कसा करतात, आशीर्वादाची परंपरा काय असते, सकाळी उठणं, आपल्या घरातल्या ज्येष्ठांना नमस्कार करणं, त्यांचे आशीर्वाद घेणं, या सर्व गोष्टी आता 30 वर्षानंतर 4K या ॲनिमेशन चित्रपटात दृश्य होत आहेत. हा प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर जपानमध्ये बसलेले लोक, ज्यांना ना आपली भाषा येत, ना आपल्या परंपरांविषयी जास्त माहिती आहे, त्यांचं आपल्या संस्कृतीबद्दलचं समर्पण, श्रद्धा, आदर फारच प्रशंसनीय आहेत. कुठल्या भारतीयाला याचा अभिमान वाटणार नाही? माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वच्या पुढे जाऊन समाजाची सेवा करण्याचा मंत्र, समाजासाठी आपण स्वतः, हा मंत्र आपल्या संस्कारांचा भाग आहे. आपल्या देशातील असंख्य लोकांनी या मंत्राला आपलं जीवन ध्येय बनवलं आहे. मला आंध्र प्रदेशातील मरकापुरम इथे राहणारे आपले एक मित्र राम भूपाल रेड्डीजी यांच्याविषयी माहिती मिळाली. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की राम भूपाल रेड्डीजी यांनी निवृत्तीनंतर त्यांना मिळालेली आपली सर्व कमाई समाजातल्या मुलींच्या शिक्षणासाठी दान केली आहे. त्यांनी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सुमारे 100 मुलींसाठी खाती उघडली आणि त्यात 25 लाखांहून जास्त रक्कम जमा केली. अशा सेवेचं आणखी एक उदाहरण उत्तर प्रदेशातील आग्र्याच्या कचौरे या गावातलं आहे. या गावात अनेक वर्षांपासून गोड्या पाण्याची टंचाई होती. या दरम्यान गावातील शेतकरी कुंवर सिंग यांना गावापासून 6-7 किलोमीटर अंतरावरील त्यांच्या शेतात गोडं पाणी लागलं. त्यांच्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट होती. त्यांनी असा विचार केला की या पाण्यानं इतर सर्व गावकऱ्यांची सेवा आपण का करू नये. पण शेतापासून गावापर्यंत पाणी नेण्यासाठी 30-32 लाख रुपयांची आवश्यकता होती. काही काळानंतर कुंवर सिंह यांचे धाकटे बंधू श्याम सिंह सैन्यातून निवृत्त होऊन गावी आले तेव्हा त्यांना ही गोष्ट कळली. निवृत्तीनंतर त्यांना मिळालेले सर्व पैसे त्यांनी या कामासाठी दिले आणि शेतापासून गावापर्यंत जलजोडणी टाकून गावकऱ्यांना गोड्या पाण्याचा पुरवठा केला. समर्पण भाव असेल, कर्तव्याबाबत सजगता असेल, तर एकटा माणूसही संपूर्ण समाजाचं भवितव्य कसं बदलू शकतो याविषयीची ही सर्व उदाहरणं म्हणजे मोठी प्रेरणाच आहे. कर्तव्य पथावर चालूनच आपण समाजाला सक्षम बनवू शकतो, देशाला सक्षम बनवू शकतो. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात आपला संकल्प हाच असावा आणि हीच आपली साधना असावी आणि त्याचा एकच मार्ग आहे कर्तव्य, कर्तव्य आणि कर्तव्य. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज मन की बात मध्ये आपण समाजाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.
तुम्ही सगळे मला वेगवेगळ्या विषयांशी संबंधित महत्त्वाच्या सूचना पाठवत असता आणि त्या आधारेच आपली चर्चा पुढे सरकत राहते. मन की बात के अगले मन की बातच्या पुढील आवृत्तीसाठी देखील तुमच्या सूचना पाठवायला विसरू नका. इस समय सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासंबंधी जे कार्यक्रम सुरू असतील, आयोजन में ज्या कार्यक्रमात तुम्ही भाग घेत असाल उनके बारे में त्याविषयी सुद्धा मला अवश्य कळवा. नमो ऐप नमो ॲप आणि माय गोवर येणाऱ्या तुमच्या सूचनांची इंतजार रहे. मी वाट पाहीन. अगली बार पुढच्या वेळी आपण पुन्हा एकदा भेटूया. मिलेंगे देशवासियांशी संबंधित अशा विषयांवर विषयों पर बात पुन्हा बोलूया. आप अपना तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि निसर्गातल्या आपल्या आजूबाजूच्या सर्व सजीवांची देखील काळजी घ्या. उन्हाळ्याच्या दिवसात पशुपक्ष्यांना अन्न पाणी पुरवण्याचा आपला माणुसकीचा मानवता धर्मही आपल्याला पाळायचा आहे, हे लक्षात ठेवा. तब तक तोपर्यंत तुमचे खूप खूप आभार.